जो मेळावा आहे त्यामध्ये असं म्हणाले की 1400 कोटी रुपये राम मंदिरातून चोरले जातात, त्यावरती भाजप काही बोलत नाहीये. आणि सिद्धिविनायक जे मंदिर आहे तिथून देखील साधारणपणे 18 कोटीची जी वर्षाचा अफवार आहे त्या संदर्भात पत्र विश्वस्तांनी एकनाथ शिंदेने लिहिलंय आणि हा आकडा मागच्या किती वर्षामध्ये अनेक कोटींमध्ये जाईल, त्यावर तुमची कमेंट काय असेल? त्यांनी एकच सांगेल की शेवटी उघड कोणी आणलाय, आम्हीच उघड आणलेला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कारवाई आम्हीच करतोय. नुसतं तोंडाने बोलून काय होणार नाही. आम्ही आमचं सरकार त्या ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये काम करतात, इथे महाराष्ट्रात आमचं सरकार काम करतात. त्यांनी विधायक सूचना दिल्या पाहिजे का दिल्या पाहिजे. राजसाहेबांचा आमचे धन्यवाद व्यक्त करू. त्यांनी सांगितलं सिद्धिविनायक हे झालं ते झालं, त्यांच्या सूचनाचा नक्की आम्ही विचार सरकार करेल. पण सरकारने काय केलं आहे, सरकारने त्या ठिकाणी बदमाशी केली आहे, सरकारनेच त्या ठिकाणी सिद्धिविनायकाचे पैसे काढलेले आहेत. मग मागच्या काळामध्ये उद्धवजी मुख्यमंत्री असताना त्यांच्या पक्षाचा जेव्हा सिद्धिविनायकला अध्यक्ष होता तेव्हा जेव्हा भ्रष्टाचार झाला उद्धवजींनी केला का? सिद्धिविनायक मंदिरामध्ये उद्धव ठाकरेचे अध्यक्ष असताना तिथे भ्रष्टाचार झाला, तिथे पैसे गाढ झाले. आम्ही हे म्हणायचं का उद्धवजींनी केले? सरकारलाच त्या ठिकाणी इन्व्हॉल्व्ह करणे योग्य नाही. हा, ते चौकशी झाली पाहिजे का, दोषीला कारवाई केली पाहिजे का, त्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे का, सारं केलं पाहिजे. अयोध्येचं मंदिर असो की सिद्धिविनायक असो ते आम्ही करू. पण सरकारलाच त्या ठिकाणी प्रत्येक गोष्ट सरकार, उद्या तलाठ्यांनी काही कमी जास्त केलं तर मंत्री राजीनामा द्या.